नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 याकरिता इतिहास या विषयात युनिट 9ला सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्र सेट इतिहास या विषयासाठी प्राचीन भारताचा इतिहास हा जो महत्त्वपूर्ण 3 युनिट्स आपल्याला एन्शंट हिस्ट्री यावर आधारित दिसून येतात, त्यापैकी युनिट 1, युनिट 2 आपण कंप्लीट केलेली आहे आणि आजपासून आपण युनिट क्रमांक 3 याला सुरुवात करीत आहोत. तर बघा, युनिट 3 मधील पहिला टॉपिक म्हणजे चालुक्य, ते पण बदामीचे चालुक्य वंश हा टॉपिक मी तुम्हाला या पूर्वीच्या सेशन म्हणजे लेक्चर क्रमांक 1 मध्ये सांगितलेला आहे. आणि त्या सेशनचं एंड करीत असताना मी तुम्हाला सांगितलेलं होतं की कशा प्रकारे राष्ट्रकूटानंतर येणारे कोण तर चालुक्यानंतर येणारे कोण तर राष्ट्रकूट आहे ना. तर त्यामुळे आजच्या सेशनमध्ये आपण अभ्यास करणार आहोत राष्ट्रकूट वंश आणि कशा प्रकारे या वंशाचे संस्थापक दंतीदुर्ग आहे, कोणकोणते शासक या वंशामध्ये आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार, हे सगळ्या महत्त्वपूर्ण बाबींचा अभ्यास आपल्याला आजच्या क्लासमध्ये करायचा आहे. हा आपला व्हिडिओ लेक्चर 2 आहे, लेक्चर क्रमांक 2 आहे. यापूर्वीचं सेशन जर बघितलं नसेल तर नक्कीच बघा. या व्यतिरिक्त महाराष्ट्र सेट एक्झामसाठी हिस्ट्रीचं सिलेबस टोटल 10 युनिट्समध्ये डिवाइड झालेला आहे आणि या 10 युनिटमधील सिलेबस बघा खूप मोठ्या स्वरूपाचा आहे. तर एवढा मोठा सिलेबस कव्हर करण्यासाठी कंप्लीट क्रॅश कोर्ससुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि या कंप्लीट क्रॅश कोर्समध्ये आपल्याला डेली बेसिसवर लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे. डेली बेसिसवर आपल्याला लाईव्ह लेक्चर्स मिळेल, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स मिळेल. ओके, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे. नोट्स बघा, टोटल 10 युनिटची तुम्हाला थेअरी प्रोव्हाइड केली जातील, टोटल 10 युनिटची तुम्हाला MCQ प्रोव्हाइड करण्यात येतील आणि सोबतच क्लास PDF म्हणजे जे काही मी तुम्हाला इथे सांगत असते त्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला PPT जे आहे PDF प्रोव्हाइड होणार. सोबतच मागील वर्षाची प्रश्नपत्रिका म्हणजेच PYQ आपल्या सरावासाठी आणि सरावासाठी MCQ सुद्धा असेल आणि मोस्ट इम्पॉर्टंट वीकली टेस्ट आपल्याला मिळणार. ठीक आहे, तर वीकली टेस्ट यामध्ये वीकमध्ये जे 5 टॉपिक आपण अभ्यास करीत असतो, या 5 टॉपिकचा एक प्रकारे रिवाइज तुम्हाला वीकली टेस्टमध्ये होत असतं. आता बघा, यासाठी नवीन बॅच जे आहे महाराष्ट्र सेट इतिहास या विषयाची नवीन बॅच सुरू होत आहे 1 नोव्हेंबरपासून. तर या नवीन बॅचला जॉईन करण्यासाठी या ऑफिशियल्स नंबरवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे. फीज मात्र 8,000 आहे, ज्यामध्ये पेपर क्रमांक 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. याचा अर्थ एक्झामिनेशनमध्ये जे आपल्याला 2 पेपर आहे, पेपर 1 आणि पेपर 2, दोनही पेपर जे आहे आपण टार्गेट करू शकतो. यासाठी हा कंप्लीट कोर्स आहे विथ पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट. सोबतच ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून स्टोअर ऑप्शनला सिलेक्ट करून हिस्ट्रीचा कोर्स आपल्याला सर्च करायचा आहे. बघा, इंटरफेस तुम्हाला हिस्ट्रीचं दिसून येईल. ऑफिशियल्स नंबरवर कॉन्टॅक्ट करून सुद्धा आपण परचेस करू शकतो किंवा मग डायरेक्ट ॲपवरून सुद्धा कोर्स परचेस करू शकतो. हा कंटेंटचं सेक्शन आहे. ठीक आहे, कंटेंटचे सेक्शन जेव्हा आपण कोर्स परचेस करून घेतो त्यानंतर नोट्स, MCQs यासोबतच वीकली टेस्ट 14 आपल्या वीकली टेस्ट झालेल्या आहे. तर या तुम्ही बघू शकता. ओके, सो आजच्या सेशनमध्ये आपण राष्ट्रकूटा वंशाविषयी आपण अभ्यास करणार आहोत. काल मी तुम्हाला बदामीचं चालुक्य वंश याविषयी सांगितलेलं आहे. तर बघा, राष्ट्रकूट वंश, आता बदामीच्या चालुक्य वंशाचं जेव्हा नाश होतं त्यानंतरची सत्ता म्हणजे राष्ट्रकूट आहे. याचा अर्थ जेव्हा आपण काल बदामीचे चालुक्य वंशांचा अभ्यास केला, ज्यामध्ये पुलकेशिन प्रथम हे काय आहे, संस्थापक आहे, बरोबर. तर बदामी चालुक्य वंश जेव्हा समाप्त होणार, जेव्हा यांची सत्ता समाप्त किंवा नष्ट होईल, या जागी आलेले कोण तर राष्ट्रकूट असेल. ठीक आहे, राष्ट्रकूट असेल. ओके, बरं. आता राष्ट्रकूट दंतीदुर्ग हे काय आहे, संस्थापक आहे. दंतीदुर्ग यांनी बदामीचे चालुक्य शासक विक्रमादित्य द्वितीय यांच्या सामंताच्या रूपात सुरुवात केलेली होती. यातून एक प्रश्न निर्माण होतो की राष्ट्रकूट कोणाचे सामंत होते. तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, बदामीचे चालुक्य वंशाचे हे काय होते, मांडलिक होते, सामंत होते. ठीक आहे, बरं. सेकंडली बघा, दंतीदुर्ग यांनी
विक्रमादित्य सोबत झालेल्या आक्रमणात विफल केल्यामुळे त्यांना विक्रमादित्य आता काय होतं यांच्या टाइम पिरियडमध्ये नाही का आक्रमण आपल्याला होताना दिसून येते. ठीक आहे. तर या आक्रमणाचा प्रतिकार दंतीदुर्ग करीत असतो. त्यामुळे विक्रमादित्य काय करतात त्यांना उपाधी देतात पृथ्वी वल्लभ. ठीक आहे. वल्लभ जे उपाधी आहे त्यांना मिळालेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. दंतीदुर्ग यांनी चालुक्य वंशाचे शासक कीर्तिवर्मन यांचं पराभूत केलं आणि आपली राजधानी जी आहे ते मान्यखेडला बनवल्याचं आपल्याला दिसून येईल. आता बघा इथे एक दोन गोष्टी खूप महत्त्वपूर्ण ठरेल की राष्ट्रकूटांची राजधानी काय होती. ठीक आहे. तर राष्ट्रकूटांची राजधानी होती मान्यखेड. मान्यखेट. ठीक आहे. मान्यखेट. ठीक आहे. हे त्यांची राजधानी आहे. राष्ट्रकूट कोणाचे सामंत होते तर बदामीच्या चालुक्य वंशाचे हे शासक होते आणि स्पेशली विक्रमादित्य द्वितीय यांच्या टाइम पिरियडमध्ये आपल्याला कोण दिसून येते दंतीदुर्ग दिसून येते आणि सोबतच दंतीदुर्ग यांच्या म्हणजे विक्रमादित्य सेकंड यांच्या काळामध्ये अरब आक्रमण झालेला आणि या अरब आक्रमणाला विफल करण्याचं कार्य जे आहे ते दंतदुर्ग यांनी केल्यामुळे त्यांना पृथ्वी वल्लभ अशा प्रकारचं उपाधीसुद्धा विक्रमादित्य द्वितीय यांनी दिल्याचं आपल्याला दिसून येते. याचा अर्थ बरं ठीक आहे. बरं याचा अर्थ काही कन्क्ल्युजन काढून घेऊया. जसं की राष्ट्रकूट वंशाचे संस्थापक कोण. ठीक आहे. तर आन्सर आहे आपलं दंतीदुर्ग. बरं या व्यतिरिक्त यांची राजधानी काय होती. ठीक आहे. तर राजधानी लक्षात घ्या मान्यखेत आहे. काय आहे मान्यखेत. आंध्र प्रदेश आपल्याकडे येतं हे मान्यखेत. ओके. चला हे काय आहे त्यांची राजधानी आहे. बरं कोणाच्या नाशानंतर हे अस्तित्वात आले आहे तर चालुक्यांचे जेव्हा विनाश होतं त्या जागेवर राष्ट्रकूटांचा आपल्याला उदय होताना दिसून येईल. चालुक्य जे आहे शासक यांचा कमजोरीचा फायदा उचलला चालुक्य नरेश यावेळी बघा कीर्तिवर्मन आपल्याला दिसून येते. कीर्तिवर्मन द्वितीय याला काय केलं या दंतीदुर्ग यांनी हरवलं. ठीक आहे. दंतीदुर्ग यांनी काय केलं हरवलं आणि नंतर आपण बघतो की एक नवीन राजवंश अस्तित्वात येते ते म्हणजे राष्ट्रकूट. आता बघा हा जे राष्ट्रकूट आहे यांचा अंत चालुक्य वंशच करतात पण कल्याणीचे चालुक्य करणार. कोण कल्याणीचे चालुक्य. ठीक आहे. कल्याणीचे चालुक्य हे काय करतात त्यांचा नाश करताना आपल्याला दिसून येते. ठीक आहे. बरं आता नेक्स्ट वन आपला आहे चला कृष्ण प्रथम. आता बघा कृष्ण प्रथम दंतीदुर्ग नंतर त्यांचे काका जे आहे कृष्ण प्रथम हे शासक झाल्याचं दिसून येते. कृष्ण प्रथम यांनी राजाधिराज परमेश्वर अशी उपाधी धारण केली होती. आता यांच्या टाइम पिरियडमध्ये बदामीचा चालुक्यांचा समूळ नाश करून कीर्तिवर्मन यांना कशा प्रकारे मारलं याचं वर्णन केलेलं आहे. कृष्ण प्रथम यांनी मैसूरचे गंग यांवर आक्रमण करून गंग वंशाचे शासक श्री पुरुष पहा काय होतं ज्याप्रमाणे मी तुम्हाला म्हणत आहे की कीर्तिवर्मन यांवर आक्रमण केलं होतं दंतीदुर्ग यांनी. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपल्याला दिसून येते की त्याचप्रमाणे आपल्याला दिसून येते की ज्यावेळी मैसूर हा जो क्षेत्र आहे ठीक आहे इथे गंग वंशाचे शासक होते गंग. आता या गंग वंशावर काय करता हे कृष्ण प्रथम जे आहे ते आक्रमण करते आणि जेव्हा ते आक्रमण करतात त्यावेळी याचे जे शासक होते ते स्त्री पुरुष होते. ठीक आहे. कोण होते स्त्री पुरुष होते. महत्त्वपूर्ण आहे कृष्ण प्रथम यांनी एलोराचे प्रसिद्ध कैलास मंदिर जे आहे ते निर्माण केलेले आहे. याला करा IMP. महाराष्ट्रामध्ये एलोरा कैलास मंदिर आहे. ठीक आहे. तर या कैलास मंदिरचं निर्माण कोणी केलं असं वारंवार प्रश्न आपल्याला दिसतं तर लक्षात घ्या नाव कृष्ण प्रथम आहे. कोण आहे कृष्ण प्रथम यांनी हा निर्माण करताना आपल्याला दिसून येते. आय होप 2 टॉपिक झालेले आहे. तर यानंतर आपण बघतो की गोविंद तृतीय सेकंड झालेले आहे आणि यानंतर ध्रुवधारा म्हणजे ध्रुव हे काय होते धारा असं सुद्धा यांना म्हणतात. आता राष्ट्रकूटांची शक्ती आणि प्रतिष्ठा यांना परत प्राप्त करून देण्याचं जे श्रेय दिलं जातं ते राष्ट्रकूटांचे जे आपल्याला शासक दिसून येते ध्रुवधारा हे आपल्याला करताना दिसून येतात. ठीक आहे.
आता बघा ध्रुवधारा वर्ष सुद्धा याला म्हणतात. ठीक आहे, ध्रुवधारा वर्ष असं सुद्धा धारा वर्ष असं सुद्धा यांना म्हणताना आपल्याला दिसून येते. ठीक आहे, तर हे योग्य असे शासक होते. आणि बघा यांच्या टाइम पिरियडमध्ये आपण बघतो की त्रिपक्षीय संघर्ष जे आहे त्याला सुरू होते. आता काय होतं, उत्तर भारताचा जर आपण विचार केला तर यामध्ये हर्षवर्धन यांचा जेव्हा मृत्यू होतो, यांच्या मृत्यूनंतर जे कन्नौज आहे या कन्नौजला प्राप्त करण्यासाठी त्रिपक्षीय संघर्ष सुरू होते. ठीक आहे, त्रिपक्षीय संघर्ष. तर त्रिपक्षीय संघर्षामध्ये राष्ट्रकूट आपल्याला दिसून येतं आणि गुर्जर प्रतिहार आणि बंगालचे पाल हे तिघाही काय असतात आपल्याला यामध्ये सहभागी. ठीक आहे, दिसून येतात. आता त्रिपक्षीय संघर्षाचा श्री गणेश राष्ट्रकूटाच्या कोणत्या शासकांनी केलेला आहे, तर ध्रुवधारा सणा हा नाव तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, बरं स्टार्ट झालेलं. आता त्रिपक्षीय संघर्ष कशासाठी, तर हा जो कन्नौज आहे या कन्नौज शहरावर ताबा मिळवण्यासाठी, कारण हर्षवर्धन यांच्या मृत्यूनंतर कन्नौज वर अधिकार प्रस्थापित करण्यासाठी गुर्जर प्रतिहार, इथून राष्ट्रकूट आणि इकडून बंगालचे पाल हे काय करतात, परस्पर वाद किंवा परस्पर संघर्ष सुरू असतं. ठीक आहे, बरं फायनल कोण जिंकतं, तर गुर्जर प्रतिहार वंश जिंकतात. ठीक आहे, हे जे कन्नौज आहे फायनली गुर्जर प्रतिहार वंश जिंकतात. आणि या त्रिपक्षीय संघर्ष टोटल 100 इयर्सपर्यंत चालतो, ज्यामध्ये सुरुवात आपल्याला राष्ट्रकूट शासक कोण होते है ना, त्रिपक्षीय संघर्ष सुरुवात झालेलं यावेळी राष्ट्रकूटांचे शासक ध्रुवधारा सणा होते. आणि यांनीच काय केलेलं आहे, त्रिपक्षीय संघर्षाचं श्री गणेश करून त्रिपक्षीय म्हणजे राष्ट्रकूटांचं शासक ध्रुव, ठीक आहे, प्रतिहार शासक आणि धर्मपाल म्हणजे पाल शासक आपल्याला धर्मपाल दिसून येते. आणि यामध्ये प्रतिहारांची पहिल्यांदा म्हणजे जेव्हा ॲट द सेम टाईम ज्या टाईम पिरियडचा आपण विचार करत आहे म्हणजे ध्रुव यांच्या टाईमचं, तर या टाईम पिरियडमध्ये प्रतिहार हरलेले होते, पण लास्ट फायनली मी म्हटलेलं आहे की ते जिंकतात म्हणून. आता अमोघ वर्ष, आता बघा अमोघ वर्ष हे गोविंद तृतीय यांचे पुत्र, ठीक आहे, हे उदार असे शासक होते आणि हे स्वतःला कविराज म्हणून म्हणत होते. ठीक आहे, यांच्या दरबारात बघा जिनासन राहत होता. आता यांची एक काव्यरचना आहे कविराज मार्ग, जे कन्नड भाषेतील काव्यरचना आहे. ठीक आहे, काव्यशास्त्रावरील हे पहिली पुस्तक मानतात आणि जिनसेन यांची संरक्षण यांनी दिलेली होती. आणि जिनसेन यांची रचना आहे आदिपुराण. ठीक आहे, अमोघ वर्ष यांनी जैन धर्मांचा अवलंब करताना आपल्याला दिसून येते, कारण यांच्या दरबारामध्ये कन्नड भाषेची 3 रत्न म्हणजे पन्न, पोन्न आणि रत्न आपल्याला दिसून येते. पन्न, पोन्न आणि रत्न हे त्रिरत्न म्हणजे कन्नड भाषेचे त्रिरत्न यांना मानतात. आणि हे तिघही अमोघ वर्ष यांच्या दरबारात आपल्याला दिसून येते. ओके, याचा अर्थ बरं, इथून 2-3 प्रश्न. कविराज ही कोणाची उपाधी आहे, कविराज मार्ग हा कोणत्या भाषेतील ग्रंथ आहे, तर कन्नड. कोणी लिहिला, तर अमोघ वर्ष. आदिपुराण कोणाची रचना आहे, तर लक्षात घ्या जिनसेन आदिपुराण. ठीक आहे, हे यांची रचना आहे. ठीक आहे, बरं आता बघा यांनी आता खूपदा प्रश्न IMP करा हा PYQ टॉपिक आहे, कारण अमोघ वर्ष कोणत्या धर्माचे अनुयायी होते, तर जैन धर्म. आणि हा प्रश्न महाराष्ट्र स्टेटमध्ये सुद्धा विचारलेला आहे. आणि यांनी बघा तुंगभद्रा नदीच्या म्हणजे जलसमाधी घेतलेल्या आपल्याला दिसून येते, त्यामुळे इथूनही एक प्रश्न निर्माण होतो. ठीक आहे, तर हे आपलं झालं अमोघ वर्ष. यानंतर कृष्ण दोन शासक होणार, त्यानंतर इंद्र तृतीय. आता कृष्ण दोन एवढे काही महत्त्वाचं नाही आहे. ठीक आहे, यानंतरचे शासक म्हणजे इंद्र तृतीय. कृष्ण दोन यांचे हे पुत्र होते इंद्र तृतीय म्हणून. ठीक आहे, यांनी सुद्धा त्रिपक्षीय संघर्षामध्ये सामील होताना आपल्याला दिसून येते. आणि यांच्या काळामध्ये बघा एक अरबी यात्री जे आहे अल मसुदी भारतात आलेले होते. ठीक आहे, आता अल मसुदी 915 इसवीमध्ये भारतात आलेली आहे. अल मसुदी यांनी जे आहे ना मौसम म्हणजे भारतीय वातावरण जे मान्सून आहे आपलं याविषयी पूर्णतः माहिती दिलेली आहे. हा कोणता यात्री होता, तर अरब हा यात्री होता अल मसुदी ज्याचं नाव आहे. यांनी प्रतिहार वंशाचं वर्णन केलेलं आहे. प्रतिहार वंश जे आहे
ठीक आहे, यांचं वर्णन कोणी केलेले आहे तर अल मसुदी यांनी प्रतिहार वंशाचं वर्णन करताना आपल्याला दिसून येते. सोबतच अल मसुदी यांनी पान, आपण पान बघतो आहे ना, लग्न समारंभ असो किंवा असं काही, त्यामध्ये पान बघा, याला विशिष्ट महत्त्व आपल्याला दिसून येते, बरोबर आहे. तर यांनी बघा पान जे आहे त्याचं सुद्धा वर्णन अल मसुदी यांनी केलेलं आहे. ओके, यानंतर अमोघ वर्ष तृतीय हे शासक होतात. ओके, यानंतर गोविंद चतुर्थ आहे अमोघ वर्ष द्वितीय आणि कर्ण तृतीय हा राष्ट्रकूटाचा शेवटचा शासक आपल्याला दिसून येतं. बरं, इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्या, कृष्ण तृतीय. ठीक आहे, कृष्ण तृतीय यांच्याविषयी. ठीक आहे, कृष्ण तृतीय. ओके, यांच्या टाइम पिरियडमध्ये बघा, यापूर्वी आपण चालुक्य वंश बघितला होता आणि पल्लव. आणि बघा, यापूर्वीचं म्हणजे चालुक्यांचं जर सेशन नसेल बघितलं तर नक्कीच बघा, कारण युनिट 3चे तुम्हाला कोणतेही सेशन्स जे आहे ते मिस करायचं नाही आहे. कारण हे छोटे छोटे राजवंश जरी असले पण थोडं थोडं त्यांच्यामध्ये कॉम्प्लिकेशन तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर काहीच डाऊट नसेल असं मला वाटतं. आता बघा, चालुक्य वंश आणि पल्लव यांचा संघर्ष मी तुम्हाला काल सांगितलेला आहे. ठीक आहे, आता हा कृष्ण तृतीय हा राष्ट्रकूटांचा शासक यांच्या टाइम पिरियडमध्ये बघा, आता हे जे पल्लव वंश आहे याचं नाश झालेला आहे आणि पल्लवाच्या स्थानावर आलेले होते कोण तर चोल वंश. याचा अर्थ यांचा संघर्ष अटळ असेल, कारण दोन परस्पर सत्ता जेव्हा अस्तित्वात येतात त्यामध्ये दोन गोष्टी घडताना आपल्याला दिसून येते, एक तर वैवाहिक संबंध किंवा युद्ध आहे ना. तर कृष्ण तृतीय यांच्या काळामध्ये चोल हे काय प्रबळ प्रतिस्पर्धी म्हणून अस्तित्वात आलेले आणि राष्ट्रकूट शासक कृष्ण तृतीय, आणि आपल्याला दिसून येते की यांचं आणि चोल जे आहे त्यांच्यामध्ये तक्कोलम युद्ध झालेलं आहे. ठीक आहे, तक्कोलम युद्ध जर विचारलं कोणाच्या मध्ये झालं तर चोल आणि राष्ट्रकूटांच्या मध्ये झालेलं आहे. ठीक आहे, बरं, आता चोलांचं काय शासक कोण होता तर परांतक प्रथम हा चोल शासक होता आणि कृष्ण तृतीय हा राष्ट्रकूट शासक यांच्यामध्ये झालेला आहे तक्कोलमचं युद्ध. ठीक आहे, बरं, आता बघा, जेव्हा आपण बघतो की हे जे पल्लव होते, ठीक आहे, हे पल्लवांचं नाश जेव्हा होते तेव्हा पल्लवांच्या स्थानावर येणारे कोण असतात तर चोल असतात. ज्याप्रमाणे चालुक्य आणि पल्लव यांचं संघर्ष चालतं, सेम त्याचप्रमाणे आपण बघतो की आता चोल आणि कोणाचं चालणार राष्ट्रकूटांचं चालेल. ठीक आहे, बरं बरं, चल आता बघा, इथे एक दोन गोष्टी लक्षात घ्या. ठीक आहे, आता दंतीदुर्ग यांनी कीर्तिवर्मन यांचा पराभव करताना आपल्याला दिसून येते. ठीक आहे, पण समूळ नाश केलेलं नव्हतं, म्हणजे मृत्यू म्हणजे जे जीव घेतात तसा प्रकार आपल्याला दिसून येत नाही. ठीक आहे, यावेळी बघा, राष्ट्रकूट शासक जेव्हा कर्क तृतीय येते, हा लास्ट रूलर असेल राष्ट्रकूटांचं, तेव्हा हा अयोग्य होता ना. आणि चालुक्य बघा वेटच करत होते की कधी आपल्याला दुर्बळ शासक मिळतं आणि कधी आपण काय करतो यांचा नाश करतो. तर बघा, वेंगी आपले कल्याणीचे चालुक्य शासक असतात तेलप सेकंड, हे काय करतात कर्क तृतीय यांची हत्या करतात है ना. आणि आपली जी शाखा आहे कल्याणीचे चालुक्य है ना, याला आणखीन विस्तारित करतात. ठीक आहे, तर इथून आपण काय बघितलं, यातून एक नवी शाखा म्हणजे कल्याणीचे चालुक्य. आता बघा, कल्याणीविषयी आपल्याला प्रश्न महाराष्ट्र स्टेटमध्ये आलेलं दिसून येत नाही. बहुधा आपल्याला बदामीचे चालुक्य याविषयी प्रश्न जे आहे ते विचारलेले आहे. ठीक आहे, चला, तर इथे बघा काही महत्त्वपूर्ण बाबी, जसं जर दंतीदुर्ग आहे, लक्षात घ्या दंतीदुर्ग हे काय आहे संस्थापक आहे, बरोबर आहे. यांचं चालुक्य नरेश कीर्तिवर्मन है ना यांच्या सोबत संघर्ष झालेला आहे. ठीक आहे, बरं, सेकंडली आपण बघतो की कृष्ण प्रथम यांच्या काळामध्ये कैलास मंदिर, कोणता एलोरा कैलास मंदिर, एलोरा या ठिकाणी आपल्याला दिसून येते की कैलास मंदिर यांनी काय केलेलं आहे बनवलेलं आहे. ठीक आहे, ओके, नेक्स्ट वन आपण बघतो की ध्रुव. ठीक आहे, तर ध्रुव धारासणा
यांच्या काळामध्ये कन्नौजसाठी त्रिपक्षीय संघर्षामध्ये काय झालेले होते, सहभागी झालेले होते. ओके. नेक्स्ट वन अमोघ वर्ष. आता कविराज मार्ग ही यांची रचना आहे जी कन्नड भाषेमध्ये आपल्याला दिसून येते आणि यांनी बघा जैन धर्माचे हे अनुयायी होते. कन्नड साहित्याचा सुद्धा यांच्या टाइम पिरियडमध्ये विकास झालेला आपल्याला दिसून येते. यानंतर मी तुम्हाला कोणाविषयी सांगितलं, इंद्र तृतीय यांच्याविषयी मी सांगितलेलं आहे की यांच्या काळामध्ये अल मसुदी हा जो यात्री आहे, अरबी यात्री है ना, बरं, अरबी यात्री अल मसुदी जे पाण्याचं वर्णन करतो है ना, ते आलेले आहे. सोबतच प्रतिहार वंशाची माहिती त्यांनी दिलेली आहे. यानंतरचं आपल्याला कृष्ण तृतीय दिसून येईल. का महत्त्वाचे आहे, कारण चोल संघर्षाला सुरू होतं आणि तक्कोलमचं युद्ध होतं यांचं टाइम पिरियडमध्ये. चोल शासक परांतक असेल आणि कृष्ण तृतीय हा राष्ट्रकूटांचा शासक. यामध्ये बघा तक्कोलमचं युद्ध. ठीक आहे, चला. आणि लास्ट रूलर काय आहे या डायनॅस्टीचं, तर लास्ट रूलर आहे कर्क तृतीय म्हणजे 2. ओके, लास्ट आहे. आता याची हत्या करतो कोण, तेलप द्वितीय. हा कोण असतो, कल्याणीचं शासक किंवा कल्याणीचं जे शाखा आहे त्याचे हे प्रमुख असतात. ओके, तर अशा प्रकारे आजच्या सेशनमध्ये राष्ट्रकूटा कव्हर केलेला आहे. ओके, सो नेक्स्ट सेशनमध्ये आपण चोल, ठीक आहे, चोल आणि पल्लव सोबत बघूया. ओके, तर अशाच प्रकारे सेशन बघा. सेशनला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.